एकतर टोकाचं बोलता तुम्ही, म्हणजे आवश्यकता नाही असं म्हणजे म्हणावं लागेल. हे आमदार साहेब म्हणतात की बाबा राजीनामे देईल, तुमच्या आत्मदानाच्या विषयी बोललं जातं, गरज काय आहे? हे सांगतो, दिबा पाटलांच्या शिवाय दुसरं कुठलं नाव राहिलं तर राजकारणात राहणार नाही. मी पहिल्या दिवशी बोललोय आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. या एअरपोर्टला नाव हे दिबा पाटलांचंच लागेल, अन्यथा आम्ही राजकारण करणार नाही हे आम्ही जाहीर केलं आणि आज परत तुम्हाला सांगतो. बरं टोकाचं कशा करता? टोकाचं नाही, आग्रही आहे आणि याच्याकरता आम्ही संघर्ष केला आणि ते जर होणार नसेल आणि पण असं आहे की 25 तारखेला चालू होईल, मग तुम्ही 24ला राजीनामा द्याल का? माझं पूर्ण माझ्या नेतृत्वावर, दिल्लीच्या नेतृत्वावर, राज्याच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि आम्हाला त्यांनी ज्या प्रकारे आत्ता 4 दिवसापूर्वी आश्वस्त केलं, नाव हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळच होणार आहे. आता यांना काहीच कष्ट केले नाहीत, यांना विमानतळाच्या नोकऱ्यांमध्ये यांचा भ्रमनिरास झाला आहे. या सर्व ठिकाणी फ्रस्ट्रेशनमध्ये काढत असलेला मोर्चा आहे, बाकी काय नाही.